देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात। सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी। सोलापूर शहरांमध्ये दुहेरी पाईपलाईनसाठी 892 कोटी रुपयांचा निधी देणारे देवाभाऊ, सोलापुरात विमान सेवा सुरू करणारे देवाभाऊ, IT पार्क उभे करणारे देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे देवाभाऊ येतायत आपल्या सोलापूर शहरात। हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। आपल्या देवाभाऊंची सोलापुरात भव्य जाहीर सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर। चला तर मग नव्या पर्वाचे साक्षीदार होऊया। 10 तारखेला सर्वजण हजर राहूया। गुन्हा मागे घेण्यासाठी 15 लाखाची खंडणी मागताना 2 महिला जेरबंद। पोलिसांवर दाखल केलेल्या गुन्हा मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयाची खंडणी स्वीकारताना तिघांना जोडोबाई पेठ पोलिसांनी रंगेहात पकडले। ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली। पूजा ढवळे वय 37 राहणार शिवगंगानगर, मिलिंद कांबळे वय 47 राहणार बुधवारपेठ, लक्ष्मी लोंढे वय 45 राहणार SRPF कॅम्प जवळ असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत। या प्रकरणी जितेंद्र रामहरी भोसले वय 42 राहणार पंचरत्न निवास नेताजीनगर, जोडबाई पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघावर जोडबाई ठाण्यात गुन्हा दाखल झाला। फिर्यादी भोसलेवर गुन्हा दाखल केला होता। तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी 15 लाखाची मागणी केली। ही रक्कम देण्यासाठी शुक्रवारी सकाळी फोनवरून भोसले यांना एपॉइंटमेंट चौकातील हॉटेलमध्ये बोलावले। यांची तक्रार भोसले यांनी जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात दिली। घटनेची खात्री करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी 2 पंचांसोबत पथकासह हॉटेल परिसरात सापळा लावला। भोसले यांनी आरोपींना 50,000 रुपये रोख, 1.5 लाखाचा व 13 लाखाचा असे एकूण 2 चेक दिले। त्यानंतर पोलिसांनी लागलीच तेथे येऊन भोसले यांनी दिलेली रक्कम व 2 चेकसह तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी वरील 3 या आरोपीवर BNS 308/2, 351/3/5 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे।